नमस्कार मित्र हो. मी आपल्यासमोर सरकारी नोकरीतील आरक्षण रिझर्वेशन इन सर्व्हिसेस ह्या विषयासंबंधामध्ये सुसंवाद साधणार आहे. हा विषय आरक्षणाच्या लाभार्थी वर्गासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असा आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. ह्या विषयाची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे छोटे छोटे टॉपिक्समध्ये व्हिडिओ बनवून मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. आरक्षणाची कायदेशीर तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. घटनेचे कलम 16 आर्टिकल 16 मध्ये आरक्षणाची मुख्य तरतूद आहे व बाकी आर्टिकल्स 335, 338, 340, 341 व 342 याच्यामध्ये इतर तरतुदी आहेत. घटनेमध्ये आरक्षणाचे प्रावधान करताना मागासवर्ग बॅकवर्ड क्लास असाच उल्लेख आहे, कास्ट असं नाही, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजेच आरक्षण हे क्लास बेसिस आहे, कास्ट बेसिस नाही. आर्टिकल 16मधील क्लॉज 4मध्ये म्हणजेच घटनेच्या कलम 16(4) रिझर्वेशन इन अपॉइंटमेंट अशी सुरुवातीपासूनची तरतूद आहे व कालांतराने 1995 साली 77वी घटना दुरुस्ती होऊन क्लॉज 4A बढतीमधील आरक्षण, 2000 साली 81वी घटना दुरुस्ती होऊन क्लॉज 4B हा करंट वॅकन्सीसाठी 50%चे लिमिट ही तरतूद आर्टिकल 16मध्ये समाविष्ट करण्यात आली. आरक्षण हे केंद्र सरकार, राज्य सरकार व या सरकारांच्या आधिपत्याखालील सर्व आस्थापनामध्ये लागू आहे, परंतु खाजगी आस्थापनामध्ये आरक्षणाची तरतूद नाही, हे आपणास माहितीच आहे. रिझर्वेशन हे डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे सरळ सेवा भरती मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब व 1992 पासून मंडल कमिशनच्या शिफारशीनुसार अदर बॅकवर्ड क्लासेस ह्या तिन्ही वर्गासाठी मिळत आहे. परंतु बढतीतील आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशन हे फक्त SC, ST ह्या 2 वर्गांनाच मिळते. ही झाली आरक्षणाची प्राथमिक माहिती. ह्या विषयाची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या चॅप्टरमध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी आपल्यासमोर मांडणार आहेत. ते माझे चॅप्टर हे खालीलप्रमाणे असतील. चॅप्टर नंबर 1 हा असेल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स. यामध्ये आरक्षणाच्या तरतुदी असणाऱ्या सर्व कलमांच्या माहितीचा समावेश असेल. चॅप्टर नंबर 2 डेफिनेशन ऑफ SC, ST अँड OBCs. त्यामध्ये SC, ST आणि OBC यांना कोणत्या निकषाच्या आधारावरती आरक्षण दिलेलं आहे त्याची माहिती व व्याख्या. चॅप्टर नंबर 3मध्ये व्हेरियस मेथड्स ऑफ रिक्रुटमेंट अँड प्रमोशन. ह्यामध्ये बढतीमध्ये कोणत्या पद्धती आहेत व त्याचं सखोल विवेचन केलं जाईल. चॅप्टर नंबर 4मध्ये पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन फॉर SC, STs, OBCs. ह्यामध्ये आरक्षणाच्या टक्केवारी केंद्रात व राज्यात ही वेगवेगळी असते, ती टक्केवारी कशी ठरवली जाते व याची माहिती मिळेल. चॅप्टर नंबर 5मध्ये एक्झम्पशन्स, रिलॅक्सेशन्स अँड कन्सेशन्स फॉर SC, ST आणि OBCs. त्यामध्ये आरक्षण देत असताना मागासवर्गीयांना कोणत्या नियमांमध्ये सुटी व सवलती दिल्या जातात ह्याचं विवेचन असेल. चॅप्टर 6 असेल, याच्यामध्ये रिझर्वेशन रोस्टर्स अँड रजिस्टर्स. ह्यामध्ये रोस्टर कशी बनवली जातात व त्याचे किती प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो वॅकन्सी बेस्ड रोस्टर, हे 1797पर्यंत चालू होतं. हे वॅकन्सी बेस्ड रोस्टर म्हणजेच रिकाम्या असलेल्या नेमणुकांच्या पदांचे रोस्टर अशी सरळ व्याख्या आहे. 2 नंबर पोस्ट बेस्ड रोस्टर्स फ्रॉम 27/1997 इन्क्लुडिंग L शेप रोस्टर. हे म्हणजे नेमणुका झालेल्या पदांचे रोस्टर. त्याच्यानंतर टॉपिक रिझर्वेशन इन डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड प्रमोशन. ह्यामध्ये भरती व बढतीतील आरक्षणांची रोस्टर्स कशी बनवली जातात याची आपण माहिती घेऊ. नंतरचा चॅप्टर जो आहे रिझर्वेशन फॉर फिजिकल हँडिकॅप, डिसेबल्ड. ह्यामध्ये अपंगांची व्याख्या व त्यांना मिळणारे आरक्षण किती टक्के व ते केव्हापासून मिळते याची माहिती असेल. आणि शेवटचा बॅकलॉग, कॅरी फॉरवर्ड अँड डी रिझर्वेशन
यामध्ये भरती व बढतीतील जागांच्या अनुशेषांची निर्मिती कशी होते व शिल्लक राहिलेले अनुशेष, आरक्षित अनुशेष हे कसे भरले जातात याची इत्थंभूत माहिती दिली जाते. ह्या वरील सर्व टॉपिकमधून आपणास आरक्षणाची इत्थंभूत माहिती मिळेल व त्या व्यतिरिक्त आपणास आरक्षणासंबंधी आलेले कोर्टाचे विविध न्यायनिवाडे, त्याचा आरक्षणावर झालेला परिणाम व त्याची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने घटनेच्या कलमांमध्ये केले गेलेलं सुधारणा, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट व आरक्षणाची सरकारी परिपत्रके, DOPT OMs याचासुद्धा आढावा घेणं हे आरक्षण समजण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तरी आजच्या टॉपिकमध्ये आपण एम नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसनी 2006 साली निकाल दिलेल्या केसबाबत 2 भागामध्ये चर्चा करणार आहोत. हे तसं एक लँडमार्क जजमेंट आहे व यामुळं आरक्षणाच्या अंमलबजावणीस मर्यादा आलेल्या आहेत. अर्थात आरक्षण हे कन्फाईन केले गेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. ह्या केसच्या संबंधी माहिती देण्यापूर्वी मी आपणास माझा परिचय करून देऊ इच्छितो. मी संजय थोरवडे गेल्या 25 वर्षापासून आरक्षणाचा अभ्यासक आहे व सध्या सरकारी नोकरीमधून निवृत्त झाल्यावर आरक्षणाचे अपडेट ठेवणे हा माझा छंद आहे. तर आपण एम नागराज केसची निर्मिती होण्यामागची जी पार्श्वभूमी आहे त्या भागावर चर्चा करूया. यामध्ये 1992 साली सुप्रीम कोर्टात 9 जजेसनी निकाल दिलेला इंदिरा सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस, त्यानंतरच्या आरक्षण विरोधी काही महत्त्वाच्या केसेसचा निकाल व त्या अनुषंगाने झालेल्या घटना दुरुस्त्या व त्याचप्रमाणे सरकारच्या DOPT खात्याने OMs, सरकारी परिपत्रके व प्रामुख्याने 85वी घटना दुरुस्ती 85th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2001 या सुप्रीम कोर्टामध्ये 58पेक्षा जास्त पिटिशनर्सनी ह्याला दिलेलं चॅलेंज हे एम नागराज केस त्याच्यावरती आधारित आहे. तर इंदिरा साहनी या कोर्ट केसच्या निकालापासून आपण सुरुवात करूया. ही केस 1991 साली OBC वर्गासाठी मंडल कमिशनने आरक्षणासंबंधामध्ये काढलेल्या तरतुदीवरती प्रकाश टाकणारी अशी होती. हे प्रथम लक्षात घेऊया. आपण या केसच्या निकालातील प्रमुख 3 मुद्दे काय होते ते आपण पाहूया. पहिला मुद्दा जो होता तो रिझर्वेशन कोटा शुड नॉट बी एक्सिडिंग 50% लिमिट, म्हणजे आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50%च्या वरती असणार नाही. आता हा पहिला मुद्दा की आरक्षण हे 50%पेक्षा जास्त होता कामा नये असे आहे. यामध्ये आपण पाहाल तर केंद्र सरकारमध्ये SC, ST, OBC या तिन्ही वर्गासाठी भरतीच्या आरक्षणाची टक्केवारी SC 15%, ST 7.5%, OBC 27%, म्हणजे एकूण 49% अशी होते. व कोर्टाचा निकाल तर म्हणतो आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त असू नये, परंतु असे व्हायला लागले की एखाद्या रिक्रुटमेंट इयरमध्ये, म्हणजे ज्या वर्षामध्ये भरती केली जाते त्यास आपण रिक्रुटमेंट इयर असं म्हणतो, त्या वर्षातील रिझर्व्ड वॅकन्सी पूर्णपणे भरल्या न गेल्यामुळं काही वॅकन्सीज या अनफिल्ड, अनुशेषित राहू लागल्या व पुढच्या रिक्रुटमेंट वर्षामध्ये होणाऱ्या करंट वॅकन्सीज व मागील वर्षाच्या अनफिल्ड वॅकन्सीज ह्या एकत्रित करून भरण्याची जी पद्धत होती त्यामुळे हे आरक्षण 50%पेक्षा जास्त होऊ लागले. यावर कोर्टाने बंधन आणले. म्हणून भारत सरकारने ह्या 50%च्या मर्यादेचा इफेक्ट निगेट करण्यासाठी, अर्थात काढून टाकण्यासाठी 81वी घटना दुरुस्ती 81st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2000 करून आर्टिकल 16 मध्ये क्लॉज 4A समावेश केला व या अशी तरतूद केली की मागील वर्षाच्या बॅकलॉग, कॅरी फॉरवर्ड वॅकन्सी व या वर्षाच्या करंट वॅकन्सी एकत्रित समेस धरून न मोजता मागील वर्षाच्या अनफिल्ड वॅकन्सीचा वेगळा गट, डिस्टिंक्ट ग्रुप करावा व त्यानुसार आरक्षण भरावे. याचाच अर्थ 50%चे हे जे सिलिंग आहे हे फक्त करंट वॅकन्सीसाठीच लागू राहिले.
पॉईंट नंबर 2 जो मुद्दा होता, ॲप्लिकॅबिलिटी ऑफ क्रिमिलियर टू OBCs टू अव्हेल रिझर्वेशन. हा दुसरा जो मुद्दा आहे तो आरक्षणाचा लाभ घेणारे जे OBC आहेत त्यांना आर्थिक निकष क्रिमिलियर लागू असतील. ह्यामध्ये कोर्टाने असे निरीक्षण केले की OBCसाठी आरक्षण देताना ते सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर, सोशियल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसवर ठरवलेलं आहे व यात इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा समावेश नाही. कारण संपूर्ण OBC वर्ग हा 52% जास्त आहे, 52% जास्त आहे व संपूर्ण OBC वर्ग हा इकॉनॉमिक बॅकवर्ड नाही व त्यातच आरक्षणाची OBCसाठी जी टक्केवारी आहे ती 27% आहे व क्रिमिलियरच्या बंधनाने इकॉनॉमिकली फॉरवर्ड OBC क्लास जो आहे हा बाजूला होऊ शकतो व विकर OBC क्लास यांना आरक्षणाचा फायदा मिळू शकतो. हा क्रिमिलियर लावण्यामागचा एक उद्देश असावा व सध्या तरी क्रिमिलियरची मर्यादा ही 8 लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्यांसाठी आहे. म्हणजेच 8 लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, हे आपण लक्षात घ्यायला. तिसरा जो मुद्दा आहे, नो प्रोव्हिजन इन आर्टिकल 16(4) फॉर रिझर्वेशन इन प्रमोशन. हा तिसरा जो मुद्दा आहे तो बढतीसाठी घटनेच्या कलम 16(4) मध्ये आरक्षणाची तरतूद नाही असा हा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावर कोर्टाने असे निर्देश दिले होते की आर्टिकल 16(4) मध्ये नेमणुकीच्या आरक्षणाची तरतूद आहे, त्यामध्ये रिझर्वेशन इन अपॉइंटमेंट असाच उल्लेख आहे व असा उल्लेख असल्यामुळे इनिशियल रिक्रुटमेंटलाच आरक्षण लागू आहे व आत्तापर्यंत बढतीमध्ये दिलेले जे आरक्षण आहे ते विशेष बाब म्हणून कोर्टाने अबाधित राखले व या केसच्या निकालाच्या तारखेपासून पुढील 5 वर्षापर्यंत बढतीतील आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशन चालू राहील व त्यानंतर त्याचा लाभ संपुष्टात येईल असा हा निकाल दिला गेला होता. ह्या SC/STच्या बढतीतील आरक्षणाला बाधा आणणाऱ्या ह्या निर्णयाचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी भारत सरकारने 17 जून 1995 रोजी 77वी घटनादुरुस्ती आणून 77th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1995 त्यानुसार आर्टिकल 16 मध्ये क्लॉज 4A चा समावेश केला व यामध्ये रिझर्वेशन इन मॅटर ऑफ प्रमोशन अशी तरतूद करून बढतीतील आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. ह्या केसमध्ये महत्त्वाच्या 3 मुद्द्यापैकी आपण पाहिले यातले 2 मुद्दे हे घटनादुरुस्तीमुळे निकालात निघाले. फक्त क्रिमिलियर हाच मुद्दा तेवढा शिल्लक राहिला, हे आपण लक्षात घ्यावे. ह्या निकालानंतर आणखी एक सुप्रीम कोर्टाचा निकाल फेब्रुवारी 1995ला RK सबरवाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ह्या केसच्याद्वारे आला. ह्या निकालाने आरक्षणाच्या विस्तारालाच मर्यादा घातला. ही केससुद्धा 5 जजेसनी दिलेले एक लँडमार्क जजमेंट असंच म्हणावं लागेल. ह्या निकालामुळे वॅकन्सी बेस रिझर्वेशन हे पोस्ट बेस रिझर्वेशनमध्ये परावर्तित करावं लागले, स्विच ओव्हर झाले. ते वॅकन्सी बेस रोस्टर व पोस्ट बेस रिझर्वेशन कसे असते ते आपण एका वेगळ्या टॉपिकमध्ये पूर्ण कवर करणार असल्यामुळे ह्याच्यावरती आता चर्चा करणार नाही. असो, ह्या निकालाच्या आधारावर 2/7/97 रोजी भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग DOPT या विभागाने एक ऑफिस मेमोरंडम OM काढला व 2/7/97 पासून वॅकन्सी बेस रोस्टरऐवजी पोस्ट बेस रोस्टरच्या वापराने आरक्षण भरले जाऊ लागले. हा DOPT विभाग जो आहे तो भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्स अँड पेन्शन या खात्याअंतर्गत मोडतो व सर्व्हिस रेग्युलेशन बनवणे, त्याची अंमलबजावणी करणे हे विभाग पाहतो. ह्या निकालावर आधारित 2/7/97च्या OM हा आरक्षणाला मर्यादा आणणारा असा ठरला. ह्या निकालापाठोपाठ ऑक्टोबर 1995 रोजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया वर्सेस वीरपाल सिंग चव्हाण हा एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला व त्यामध्ये बढतीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने मिळत असलेल्या सेवा ज्येष्ठतास बाधा आणली गेली. या केसच्या निकालाने रिगेनिंग ऑफ सिनियरिटी हे प्रिन्सिपल मांडले. या केसची
पार्श्वभूमी अशी थोडक्यात आहे की नदन रेल्वे सर्व्हिसच्या गार्ड कॅटेगरीमध्ये नियुक्ती झालेले SC/ST कर्मचारी आरक्षणाचा लाभ घेऊन गार्ड ग्रेड 1 कॅटेगरीमध्ये आले होते व तिथून त्यांना गार्ड ग्रेड A स्पेशल कॅटेगरीमध्ये प्रमोशन दिले गेले होते. त्यास सर्वसाधारण वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी SC/ST कर्मचाऱ्यांना ग्रेड 1 मध्ये मिळालेल्या ॲसेलेटेड जम्पिंग प्रमोशनच्या सिनियरिटीला चॅलेंज केले व कोर्टाने असा निर्णय दिला की द रूल ऑफ रिझर्वेशन इन प्रमोशन शॉल बी अप्लाइड फॉर SC/STs but they promoted earlier by virtue of rule of reservation shall not entitled to seniority over their seniors in the feeder cadre. याचाच अर्थ असा की आर्टिकल 16(4)A तरतुदीनुसार बढतीमध्ये SC/STना आरक्षणाचा लाभ मिळेल, परंतु त्याचबरोबरची सेवाज्येष्ठता कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटीसाठी ते हक्कदार इंटायटल नसतील. या निर्णयामुळे त्यांना आरक्षणामुळे मिळालेल्या बढतीतील सेवाज्येष्ठता नाकारली गेली. अशाच प्रकारचा निकाल त्याच्यानंतर 1996 साली आला. अजित सिंग जुनेजा वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ह्या केसने सुद्धा हा निकाल दिला व या निकालामुळं कॅचअप रूल ही एक संकल्पना आणली गेली. वरील विरपाल सिंग चव्हाण ह्या केसच्या निर्णयाच्या आधारावर DOPT विभागाने 30/1/97 रोजी एक सरकारी परिपत्रक OM काढून तो अंमलबजावणीसाठी वितरित केला व त्यामध्ये मी अगोदर उल्लेख केलेल्याप्रमाणे रिगेनिंग ऑफ सिनियरिटी हे प्रिन्सिपल मांडलं. त्यामुळं SC/ST कर्मचारी हा जरी हायर कॅडरमध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन जनरल वर्गाच्या अगोदर जरी प्रमोट झाला असेल तरी त्याच्यानंतर प्रमोट होणारा सिनियर जनरल कॅटेगरीचा एम्प्लॉई हा त्याची मागील म्हणजे फीडर कॅडरमधील सिनियरिटी रिगेन करून तो हायर कॅडरमध्ये SC/ST कर्मचाऱ्याला सिनियर होऊ लागला. हाच तो रिगेनिंग ऑफ सिनियरिटी रूल. ह्याचा परिणाम असा झाला की आरक्षणामुळे मिळालेल्या बढतीबरोबर मिळणारी सेवाज्येष्ठता SC/ST कर्मचाऱ्यांना नाकारली गेली व SC/ST वर्गास फर्दर प्रमोशन हे अनरिझर्व पोस्टवरती मिळणे बंद झाले. हा एक मोठा सेटबॅक विरपाल सिंग केसमुळं आला व याच्यावर आधारित 30/1/97चा OM नुसार हा झाला असं म्हणावं लागेल. परत एकदा भारत सरकारने आर्टिकल 16(4)A मध्ये पुनर्संशोधन करून घटनादुरुस्ती केली व तोच 85th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2001. यात आर्टिकल 16(4)A मध्ये फॉर रिझर्वेशन इन मॅटर ऑफ प्रमोशन विथ कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी असा बदल केला व ही कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी बढतीबरोबर बहाल झाली व त्यामुळे विरपाल सिंग चव्हाण केसवर आधारित 30/1997चा OM चा इफेक्ट निगेट करून टाकला व संपुष्टात आणला गेला व या 85वी घटनादुरुस्तीवर DOPTनी 21/1/2002 रोजी एक OM काढला व मागास वर्गास प्रमोशन बरोबर कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी बहाल केली. तीसुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 17/6/1995 पासून व ही तारीख म्हणजे 77वी घटनादुरुस्तीची तारीख होती व तेव्हापासून कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी SC/STना मिळू लागली. व दुसरं महत्त्वाचे म्हणजे 30/1/97चा OMने प्रभावित झालेल्या सर्व मागासवर्ग कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता 21/1/2002च्या OMच्या तरतुदीनुसार रिकास्ट कराव्या लागल्या व 30/1/97चा OM इश्यूच झाला नव्हता असे समजावे हे निर्देश 21/1/2002च्या OMनी दिले गेले. याचा परिणाम असा झाला की 85वी घटनादुरुस्ती ही अनकॉन्स्टिट्यूशनल आहे असा दावा करणाऱ्या 58पेक्षा जास्त रिट पिटिशन्स ह्या जनरल कॅटेगरीच्या वर्गाने वैयक्तिक पातळीवर तसेच मोठ्या प्रमाणात त्यांच्या संघटनाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या व मागासवर्गाच्या फक्त 5 ते 6 संघटनांनी अमेंडमेंटच्या बाजूनी सुप्रीम कोर्टामध्ये दावे दाखल केले होते. कोर्टाने या विरोधातल्या दावेदारांच्या पिटिशन्स ह्या एकत्रित करून क्लब करून त्यापैकी एक M नागराज ह्या दावेदारांच्या नावे असलेले WP 61 ऑफ 2002 ही केस चालवली गेली
व तिचा निकाल 19/10/2006 साली लागला व तीच ही एम नागराजची केस व वर नमूद केलेली एम नागराज केसची पार्श्वभूमी. आता आपण इथेच थांबूया व पुढच्या भागामध्ये एम नागराज केसच्या निकालाच्या प्रमुख मुद्द्यांचे विवेचन करू व केसच्या निकालाच्या परिणामामुळे उद्भवलेल्या प्रमुख 3 सुप्रीम कोर्टाच्या केसेस, त्यामध्ये पवित्रा 1, जर्नल सिंग व पवित्रा 2 ह्या केसेसच्या निर्णयाचा सविस्तर आपण माहिती घेऊ. हा माझा व्हिडिओ आपणास इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर जरूर लाईक व सबस्क्राईब करावा व पुढील भागाची प्रतीक्षा करावी. तो लवकरच मी अपलोड करणार आहे. या टॉपिकविषयी आपणास काही शंका असतील तर मला आपण ईमेल करू शकता. माझा ईमेल ID sanjaythorawade@gmail.com. गुड बाय, टेक केअर, स्टे वेल.